नमस्कार मंडळी. सध्या श्रावण मास चालू झालेला आहे आणि श्रावण मासातील कोणत्याही एका शुक्रवारला ज्योतिपूजन केले जाते. तर सर्वप्रथम ज्योती म्हणजे काय, ज्योतिपूजन कसे करावे आणि मुलांसाठी विशेष याचं काय महत्त्व आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. ज्योतिपूजन ही महाराष्ट्रातील विशेषतः श्रावण महिन्यात केली जाणारी एक महत्त्वाची पारंपरिक पूजा आहे. ही पूजा प्रामुख्याने मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि संरक्षणासाठी केली जाते. ज्योती या देवीला मुलाचे रक्षण करणारी देवी मानली जाते. श्रावण महिन्यातील शुक्रवारी ज्योतीची पूजा करण्याची प्रथा आहे. अनेक मराठी कुटुंबामध्ये घरात ज्योतीचे चित्र लावून तिची पूजा केली जाते. चित्रामध्ये साधारणपणे नरसिंहाची मांडीवर बसलेली भक्त प्रल्हादाची प्रतिमा तसेच मुलाचे रक्षण करणाऱ्या विविध मातृदेवताचे स्वरूप दाखवले आहे. प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार चित्रातील स्वरूपामध्ये फरक आपल्याला दिसू शकतो. तर आता आपण बघू ज्योतिपूजन कसे करावे. सकाळी घर स्वच्छ करून देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी ज्योतीचे चित्र लावावे. पूजेसाठी साधारणपणे आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले, हार, दुर्वा, गंध, नैवेद्य, फळे, दिवा व धूप हे साहित्य घ्यायचं आहे. सर्वप्रथम गणपतीचे स्मरण करून ज्योती देवीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करून दीप धूप दाखवायचं आहे. त्यानंतर देवीची आरती करायची आहे आणि मुलांचे आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. मुलांसाठी कसं विशेष महत्त्व आहे तर बघा, या दिवशी घरातील मुलांना औक्षण करून त्यांना प्रसाद दिला जातो. काही कुटुंबामध्ये मुलांना नवीन कपडे घालून देवीसमोर बसवण्याची प्रथा आहे. आई आपल्या मुलांसाठी मनोभावे प्रार्थना करते. माझ्या लेकराला निरोगी आयुष्य लाभो, त्याचे सर्व संकटापासून रक्षण हो, त्यांना सुख, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो ही मनोमन प्रार्थना करते. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा करण्याची परंपरा काही घरांमध्ये आहे, तर काही कुटुंबामध्ये श्रावणातील विशिष्ट शुक्रवारी किंवा परंपरेनुसार फक्त एका शुक्रवारी पूजा केली जाते. आता या ज्योतिपूजनाचं धार्मिक आणि सांस्कृतिक काय महत्त्व आहे तर ते आपण जाणून घेऊ. ज्योतिपूजनामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून आई आपल्या मुलांबद्दल प्रेम, काळजी आणि त्याच्या मंगलमय भविष्यासाठी केलेली प्रार्थना हा एक सुंदर भाव आहे. म्हणून ही पूजा महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत आजही जिवंत आहे. आणि हो, पूजा केल्यानंतर पोथी अवश्य वाचावी, म्हणजेच ज्योतिमातेची कथा अवश्य वाचावी. तर ज्योतिमातेची प्रचलित व्रतकथा अशी सांगितली जाते. ही कथा श्रावणातील ज्योतिपूजनाच्या वेळी श्रद्धेने वाचली किंवा ऐकली जाते. एकदा एका गावात एक गरीब स्त्री आपल्या मुलासोबत राहत होती. ती अत्यंत धार्मिक आणि ज्योतिमातेची मनोभावे भक्ती करणारी होती. आपल्या मुलाचे रक्षण व्हावे, त्याला दीर्घायुष्य लाभावे म्हणून ती दर श्रावणी शुक्रवारी ज्योतिमातेची पूजा करीत असे. त्या स्त्रीचा मुलगा अतिशय गुणी आणि निरागस होता, परंतु त्याच्या जन्मापासूनच त्याच्यावर संकटाची सावली होती. त्याचे आयुष्य कमी असल्याचे दैवात लिहिलेले होते. एके दिवशी काही संकट त्याच्यावर आले. आईने ज्योतिमातेला मनोभावे हाक मारली आणि आपल्या मुलाचे रक्षण करण्याची प्रार्थना केली. आईची श्रद्धा आणि भक्ती पाहून ज्योतिमाता प्रसन्न झाली. तिने त्या बालकाचे संकट दूर केले आणि त्याला दीर्घ आयुष्याचे आशीर्वाद दिले. मुलगा सुखरूप घरी परतला. आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने ज्योतिमातेचे आभार मानले आणि पुढेही श्रद्धेने तिची पूजा करण्याचा संकल्प केला. असे म्हणतात की ज्या आई वडिलांनी श्रद्धेने ज्योतिमातेची पूजा करून आपल्या मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि रक्षणासाठी प्रार्थना केली, त्यांच्या मुलावर ज्योतिमातेची कृपा राहते. म्हणून श्रावणातील शुक्रवारी ज्योतिमातेची पूजा करून मुलाचे औक्षण केले जाते आणि त्यांच्या मंगलमय आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. ज्योतिमाता आमच्या लेकराचे सदैव रक्षण कर, त्यांना निरोगी, सुखी, समृद्ध आणि दीर्घायुष्य कर. ज्योतिमातेचा विजय असो. सर्व लेकरांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही ज्योतिमातेच्या चरणी प्रार्थना. ज्योतिमातेचे चित्र बाजारामध्ये विकत मिळते किंवा तुम्ही गंधाने ज्योतिमातेचं चित्र भिंतीवरती काढू शकता किंवा छापील कागदही तुम्ही आणू शकता. देवीला हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून धूप व दीप लावून देवीची पूजा करावी. नैवेद्यासाठी देवीला आपण फुटाणे, गुळाचाही नैवेद्य दाखवून आरती करावी. घरातील सर्व लहान मुलांचे औक्षण करून ज्योतिमातेने त्यांचे आरोग्य व दीर्घायुष्य सांभाळावे अशी मनोभावे प्रार्थना करावी. या दिवशी कुलदेवी व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना जेवणासाठीही बोलवले जाते. त्यांना हळदी, कुंकू आणि दक्षिणा दिली जाते. आता काही विसर्जनाबाबत नियम. तर श्रावण अमावस्येनंतर ज्योतीचा कागद काढून सुरक्षित जपून ठेवायचा आहे किंवा तो विसर्जन करायचा आहे.
किंवा व्यवस्थित ठेवून त्याची तुम्ही पुढच्या वर्षी आणखी पूजा करू शकता. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ज्योतिपूजन म्हणजे काय, ज्योतिपूजन का करावे याची माहिती होईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.